आज आपण बनवतोय शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी। त्यासाठी आपण इथं पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्यात। शेंगा घेताना अशा बुटक्या बघून घ्यायच्या, म्हणजे त्या चवीला छान असतात। आणि आता वाटणामध्ये आपण घेतलं इथं खोबरं, तीळ, कांदा, धने, कढीपत्ता, आलं आणि लसूण। माझ्याकडे कोथिंबीर नाहीये त्यामुळे मी घेतली नाहीये, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला। आता खोबरं, तीळ, धने छान असं भाजून घेऊयात। सुरुवातीला खोबरं जास्त याला भाजायचं नाही, हलकं हलकं भाजून घेऊयात। हलकासा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेऊयात। त्याच्याबरोबरच आता टाकूयात तीळ आणि धने। हे छान हलकसं भाजून घेऊयात। तीळ थोडेसे तडतडले की आपण हे सगळं काढून घेऊयात आणि मिक्सरला एकदा ह्याचं वाटण करून घेऊयात। हा मसाला आता थंड होतोय तोपर्यंत आपण शेवग्याच्या शेंगा कट करून घेऊयात। शेंगा कट करताना त्या जास्त मोठ्याही नाही आणि जास्त बारीक नाही, मीडियम साइज मध्ये कट करून घ्यायच्या। कट करताना असं त्याची थोडीशी नॉर्मली साल काढून घेऊयात, म्हणजे शेवगा पटकन शिजला जाईल। अशा पद्धतीनं आपण सगळ्या शेवग्याच्या शेंगा कट करून घेऊयात। इथं आता आपला सगळा शेवगा असा कट करून झालाय। आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊयात। इथं आपला आता शेवगा स्वच्छ धुवून झालाय। आता आपण वाटण वाटून घेऊयात। वाटणामध्ये मी जिरे घ्यायला विसरलेले, मी जिरे थोडेसे हलके भाजून घेतलेत। आता तुम्ही बघू शकता जिरे, तळलेला कांदा, लसूण, आलं, कढीपत्ता, खोबरं आणि तीळ हे सगळं आपण भाजून घेतलंय। आता हे मिक्सरला व्यवस्थित बारीक वाटून घेऊयात। आपलं वाटण इथं छान असं वाटून झालंय। हे वाटण वाटताना मी पाणी वापरलं नाहीये, हे असंच वाटून घेतलंय, त्यामुळे त्याला छान असं तेल सुटले। आता आपण फोडणीची तयारी करूयात। इथं फोडणीसाठी मी घेतलंय जिरं, मोहरी, हळद, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, मीठ, हिंग आणि आपलं वाटलेलं वाटण। आता फोडणी टाकून घेऊयात। सुरुवातीला मोहरी छान अशी तडतडून द्यायची। मोहरी छान तडतडलं की जिरंही छान असं फुलून द्यायचं। जिरं थोडंसं छान फुललं की वरून जाणार हिंग थोडासा घालून घेऊयात। हिंग टाकून झाला की आपण जे वाटण वाटून घेतले ते 2-3 चमचे टाकून घेऊयात। हे वाटण तुम्ही सेम भरली वांगी इतर कोणत्याही भाज्यांना वापरू शकता। हे वाटण तुम्ही फ्रीजमध्येही 1 आठवडाभर तरी व्यवस्थित साठवू शकता, जेणेकरून भाजी करताना पटकन करता येते, खूप सारा टाइम पण वाचतो त्यामुळं। हे वाटण छान असं भाजून घेतले, त्यात टाकूया आता आपला घरगुती कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाल्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड आहे, जाऊन नक्की बघा। हे छान असं मिक्स करून घेऊयात। हे छान असं मिक्स होत आलं की त्यात थोडीशी मिरची पावडर, चवीनुसार मीठ, छान भाजून घेऊयात एकसारखं। थोडंसं पाणी ऍड करूयात आणि व्यवस्थित
यामध्ये तुम्ही डाळही ॲड करू शकता. मी ही हरभऱ्याची डाळ अर्धा तास भिजत ठेवली होती, जी आता छान भिजली. आता मी त्यात ॲड करणार आहे. तुम्ही तुरीची, मुगाची, कशाचीही डाळ घालू शकता, नाही घातली तरीही चालेल. हे सगळं परत एकदा व्यवस्थित मिक्स करूयात. आता लास्ट स्टेजला शेवग्याच्या शेंगा, ज्या आपण धुवून घेतल्यात स्वच्छ, त्या घालून घेऊयात. छान असं मिक्स झालंय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं. इथं मी गरम पाणी करून घेतलंय, ते आपण ऍड करूयात. आता याला उकळी येईपर्यंत थोडं वाट बघूयात. उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ऍड करणार आहे. भाजीला छान अशी उकळी आली. आता त्यात शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात. एक 10 ते 15 मिनिटं त्याला छान शिजवून घेऊयात आणि गॅस बंद करूयात. शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी आपली इथं छान तयार झाली. तुम्ही बघू शकताय ह्याला कलर, त्याचं टेक्स्चर किती सुंदर आले. ही दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच खायलाही टेस्टी लागते. एक वेळ नक्की बनवा अशा पद्धतीनं, तुम्हाला नक्की आवडेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि परत एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.